नमस्कार. वैजापूर टाइम्स मध्ये सर्वांचं स्वागत. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बातमीपत्र आवडल्यास नक्की शेअर करा. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी वैजापूर टाइम्स बुलेटिनच्या माध्यमातून. बातमी आहे छत्रपती संभाजीनगरहून जलजीवन मिशन कामाची तालुकानिहाय पाहणी करण्याच्या सूचना खासदार संदीपान भुमरे यांनी दिल्यात. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय झालेल्या कामाची पाहणी करावी असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण आता दिशा समितीचे अध्यक्ष खासदार संदीपान भुमरे यांनी आज दिले. दिशा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी खासदार संदीपान पाटील भुमरे होते. तसेच राज्याच्या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण तसेच दुग्ध विकास व ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे, समितीचे सहअध्यक्ष राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड व लोकसभा सदस्य डॉक्टर कल्याण काळे तसेच विधानसभा सदस्य वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, सीईओ, जिल्हाधिकारी, विविध विभागाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. बातमी वैजापूर येथून आहे. वैजापूर गंगापूर तालुक्यातील गायरान धारकांना नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी गुरुवारी रिपाईचे वैजापुरात जेलभरो आंदोलन आहे. गायरान धारकांच्या नावावर गायरान जमीन करण्यात यावी तसेच अतिवृष्टीमुळे गायरानातील पिकांचे पंचनामे करण्यात यावे तसेच झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर 6 नोव्हेंबर गुरुवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. गायरानधारक कसत असलेल्या गायरान जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारू नये अशी ही मागणी घेऊन या जेलभरो आंदोलनामध्ये विविध ठिकाणाहून गायरानधारक, अतिक्रमणधारक सहभागी होणार आहे. या संदर्भात उपविभागीय कार्यालयात आरपीआयच्या वतीने सोमवारी निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन, जमीन अधिकार आंदोलनाचे अध्यक्ष सुनील निमाने, वैजापूर प्रमुख मोहन आलाट, भाऊसाहेब जाधव, गंगापूर सर्कल प्रमुख किसन सोनवणे, अण्णा त्रिभुवन, नाना त्रिभुवन, बाळू ताडे आणि बाबासाहेब निकम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. बातमी लासूरगावची आहे. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पीएमश्री लासूरगाव शाळेची यशस्वी कामगिरी. जिल्हा क्रीडा कार्यालयाअंतर्गत राजे संभाजी सैनिक शाळेच्या मैदानात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पीएमश्री लासूरगाव शाळेने 14 ते 17 वयोगटात 4 सुवर्ण, 5 कांस्य तर 4 रौप्य पदक पटकावली. 10 खेळाडू विभागीय स्तरावर पात्र झाले आहेत. तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत शाळेने सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात 62 पदके मिळवत दैदिप्यमान यश संपादन करून वैजापूर तालुक्यात अव्वल क्रमांक पटकावलाय. तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा जिल्हा स्तरावर विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संभाजी धोंगडे, सुचरण छानवाल यांनी मार्गदर्शन केले. या खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, राज्य क्रीडा मार्गदर्शक पूनम नवगिरे, तालुका समन्वयक जीबी गायके, मुख्याध्यापक सुरेश राऊत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र देशमुख, उपाध्यक्ष वाल्मिक हरिश्चंद्र, सरपंच नंदाताई हुमे, सरपंच रितेश मोहत, शालेय समिती सदस्य बाळासाहेब नेटके, बाबासाहेब हरिश्चंद्रे, प्रभू गोडे, घनश्याम हरिश्चंद्रे, सुदाम वंजारे, प्रभू कांगणे, अल्ताफ बागवान, संतोष कवर, चांगदेव अगवान, राजेंद्र श्रीखंडे, राजेंद्र देशमुख, विकास शेळके, सुलतान पठाण, जयेश बनकर, शिक्षक महेंद्र देशमुख आदींनी कौतुक केलंय. बातमी शिवूर येथून आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची शिवूरला दर्जेदार साऊंड सिस्टीम आणि सिलिंग फॅनची भेट. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची शिवूर येथे शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या योगदानातून मोठी मदत मिळाली आहे. शिवूर येथील प्राथमिक शाळा मुलांची शाळेतून बदली होऊन शिवूर येथीलच केंद्रीय प्राथमिक मुलींच्या शाळेत केंद्र प्रमुख म्हणून रुजू झालेले मुख्याध्यापक अनिल पैठणपगारे यांनी तसेच श्रीमती चौधरी, श्रीमती पवार या सर्वांच्या वतीने कृतज्ञता म्हणून जिल्हा परिषद शाळेला एक साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली आहे. त्यासोबतच जिल्हा परिषद व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णाभाऊ पगारे आणि समीर पठाण यांच्या पुढाकाराने गावातील व्यावसायिक गणेश खांडगवरे आणि ज्ञानेश्वर कदम यांनी देखील शाळेला सिलिंग फॅन भेट दिली. या भेटवस्तूमुळे शाळेला मोठी मदत लाभली आहे. उद्योग व्यवसाय करू पाहणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वपूर्ण आहे. वीज भांडवल व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी अर्ज वाटपास आता सुरुवात झाली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सुधारित वीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना अंतर्गत कर्ज प्रकरणे बँकांकडे शिफारस करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. या दोन्ही योजनांसाठी अर्ज वाटप व स्वीकृती प्रक्रिया दिनांक 3 नोव्हेंबर पासून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नियमितपणे सुरू राहणार आहे. इच्छुक उद्योजकांनी निर्धारित वेळेत अर्ज सादर करावे असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र छत्रपती संभाजीनगर यांनी केले.